नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा आणि त्याची क्वेश्चन पेपर, आन्सर शीट या संदर्भात माहिती मिळवणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, त्यानंतर संरक्षणशास्त्र, जलसुरक्षा या विषयांचं अंतर्गत मूल्यमापनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या तासिकेला आपण इयत्ता 10वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चे प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी कशा प्रकारचं प्रॅक्टिकल करावं लागणार आहे, त्या संदर्भातले माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, ही बोर्डाकडनं आलेली आन्सर शीट आहे. यावर आपल्याला या पद्धतीने संपूर्ण माहिती भरायची आहे. सर्वप्रथम मंथ आणि इयर लिहायचं आहे. फेब्रुवारी 2026मध्ये आपली परीक्षा आहे, म्हणून मग ते टाकायचं आहे. तुम्ही ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहात त्या शाळेचं नाव लिहायचं आहे. शाळेचे केंद्राचे नाव म्हणजेच तुम्ही ज्या शाळेमध्ये ही परीक्षा देत आहात प्रॅक्टिकलची, बोर्डाची नव्हे, ही प्रॅक्टिकलची परीक्षा ती, त्या शाळेचं नाव लिहा. त्या शाळेचा सांकेतिक क्रमांक आपल्या विषय शिक्षकांना विचारून लिहा. परीक्षार्थ्यांचा बैठक क्रमांक, तुमचा स्वतःचा हॉल तिकीटवरचा जो काही सीट नंबर असेल तो या ठिकाणी टाका. त्यानंतर तोच नंबर अक्षरात लिहा. इंग्लिशमध्ये आपल्या हॉल तिकीटवर दिलेला आहे तोही लिहिला तरी चालणार आहे. त्यानंतर तुमची प्रॅक्टिकल परीक्षा ज्या दिवशी असेल त्या दिवशीचा दिनांक आपण या ठिकाणी टाकायचा आहे. सही करा. अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी दिनांकासहित लिहायची या ठिकाणी करतील तुमचे शिक्षक. त्यानंतर परीक्षार्थींसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. ही परीक्षा सोडवण्यापूर्वी आपल्याला या सूचनांचं पालन करायचं आहे. आपल्याला एक प्रयोग करायचा असेल, विज्ञान भाग 1 आणि भाग 2वर एक एक प्रयोग करायचे. त्याचं साहित्य टेबलावर मांडलेलं असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणता प्रयोग करायचा त्याच्या नावाची एक स्लिप ठेवलेली असेल. तिचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि तो प्रयोग त्या ठिकाणी आपण करून दाखवायचा आहे. त्याचं निष्कर्ष, निरीक्षण सर्व काढायचं आहे आणि आपल्याला ही जी काही आन्सर शीट दिलेली त्याच्यावर ते लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मार्क्स कसे दिले जातील ते बघा. प्रात्यक्षिक नोंदवहीसाठी 4 मार्क आहेत. तुमची प्रॅक्टिकलची जे काही नोटबुक असेल तिला 4 मार्क, उपक्रमाला 4 गुण. त्यानंतर तुम्ही हा जो काही आता प्रयोग करणार आहात त्याचं निरीक्षण, अनुमान लिहिणार आहात. विज्ञान भाग 1चा त्याला 6 गुण आहेत. विज्ञान भाग 2चा दुसऱ्या प्रयोगाला 6 गुण आहेत. त्याच्यावर तुम्हाला तुमचे जे काही एक्झामिनर असतील ते एक एक प्रश्न विचारतील. त्याचंसुद्धा उत्तर तुम्हाला अचूकरित्या द्यायचं आहे. त्यालाही 2 गुण आहेत. अशा पद्धतीने 20 गुणांचं आपली ही प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे. बघा, हे तुमच्या आन्सर शीटचं सेकंड पेज. या ठिकाणी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा जो काही 6 गुणांसाठी तुम्ही प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाची संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे. शीर्षक, साहित्य, आकृती काढायची, निरीक्षण, गणन आणि निष्कर्ष. बघा, हे कसं लिहायचं. समजा तुम्हाला हा प्रयोग आला असेल, आपल्या प्रयोगाच्या वहीतला 12व्या क्रमांकाचा प्रयोग, भाग 1चा, कार्बनी संयुगातील समावेशन अभिक्रियांचा अभ्यास करणे. हे झालं प्रयोगाचं नाव. तुमच्या या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही शीर्षक म्हणून ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर साहित्य, परीक्षा नळ्या, ड्रॉपर, बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ, आयोडीनचे इथेनॉलमधील द्रावण, वनस्पती तूप, वनस्पती तेल. तुम्हाला जे साहित्य दिलं असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर अभिक्रिया,
ही आकृती काढायची आहे. निरीक्षणं लिहायची आहेत. या पद्धतीने तक्ता आखून दिलेल्या जागेमध्ये सुवाच्य अक्षरात लिहा. 6 पैकी 6 गुण तुमच्या या लिखाणाला मिळणार आहेत. अनुमान लिहायचा आहे. हा झाला तुमचा विज्ञान 1चा प्रयोग. त्यानंतर विज्ञान 2साठी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची या ठिकाणी पेपरवर जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती लिहायची आहे. निरीक्षण, गणन, अनुमान, तुमच्या प्रयोगाचे जे मुद्दे असतील ते मुद्दे या ठिकाणी टाकायचे आहेत. हे कॉमन मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्या प्रयोगाला काही मुद्दे बसत नाहीत तर ते ड्रॉप करायचे, त्याच्याऐवजी दुसरा जो काही असेल पॉईंट तो लिहायचा आहे. आता तुम्हाला विज्ञान भाग 2साठी हा एक प्रयोग दिलेला आहे. बघा तो. आपल्या वहीतला पाठ्यपुस्तक प्रात्यक्षिक क्रमांक 8 मधला भाग 2चा प्रयोग. त्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिडच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करणे. त्यासाठी लागणारं साहित्य लिहा. परीक्षा नळ्या, परीक्षा नळी स्टँड, रसायने, ॲसिटिक ॲसिड, तांबड्या व निळ्या लिटमस द्रावण, सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर निरीक्षण व अनुमान लिहायचं आहे. या तक्त्या अशा पद्धतीचा तक्ता आखा पेपरवर आणि ही सर्व माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर खाली अनुमान. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं प्रॅक्टिकलची भाग 1 आणि भाग 2चे 2 प्रयोग आणि ही आपली पेपर कसा लिहायचा, 20 पैकी 20 गुण मिळवण्यासाठी काय करायचं ते या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.